आपण सगळेच जाणतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक असं संविधान दिलं की जे जगातलं सर्वोत्तम संविधान आहे, ज्या संविधानामुळेच आज आपला देश जगामध्ये चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे आणि लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होतो आहे। आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सांगितलं की मला गीता, बायबल, कुराणपेक्षाही भारताचं संविधान जास्त महत्त्वाचं आहे, कारण या संविधानातूनच शेवटच्या माणसाचा विचार हा आपल्याला करता येतो। आणि खरं तर भारताच्या संविधानावर सर्वात जास्त जर कोणाचा पगडा असेल तर तो भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा पगडा आहे। या ठिकाणी समतेचा विचार, बंधुतेचा विचार हा भगवान गौतम बुद्धांचा वैश्विक विचार आज आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपण जगापर्यंत नेतो आणि म्हणूनच आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आज या निमित्ताने भगवान गौतम बुद्धांचा धम्म, त्यांनी आपल्याला शिकवलेलं पंचशील, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा एकदा आपल्या स्वतःलाच सांगायच्या आहेत आणि त्यानुसार आचरण करायचं आहे, असा संकल्प आजच्या दिनाच्या निमित्ताने आपण सर्व करूया। पुन्हा एकदा ताईंना मी जन्मदिवसाच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय भीम, जय भारत।